MNS न्यूज लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। ऊर्जा मंत्री ग्राहकों को लूट रहे हैं, किरीट सोमैया। ग्राहकों को मुफ्त बिजली देने की बात करने वाले ऊर्जा मंत्री नितिन राउत ने ग्राहकों की लूट शुरू कर दी है। बिजली विभाग अपने 10,000 करोड़ की नुकसान भरपाई ग्राहकों को डबल बिजली बिल भेजकर निकाल रहा है। भाजपा नेता किरीट सोमैया ने बिजली विभाग के साथ ऊर्जा मंत्री नितिन राउत को कड़े शब्दों में जवाब देते हुए कहा कि अगर आपको नुकसान भरपाई चाहिए है तो ठाकरे सरकार से वसूल करें, यूं ग्राहकों को डबल बिजली बिल भेजकर नहीं। हम यह सब बर्दाश्त नहीं करेंगे। ग्राहकांना मोफत वीज देणारी बाधा करणारे आता ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांनी ग्राहकांची लूट सुरू केली आहे। आता कळलं की दुप्पट आणि तिप्पट बिल का पाठवले, कारण की 10,000 कोटीची तूट आहेत। हो, तुम्हाला ते पैसे हवे असतील तर ठाकरे सरकार करून घ्या। ग्राहकांची लूट हे आम्हाला मान्य नहीं। किसानों के बीच नवनीत राणा। अमरावती जिले में बोगस बीजों से कई किसान परेशानियों का सामना करने में मजबूर हो गए हैं। नकली बीजों की फसल आखिर खेतों में कैसे लहराएंगी? कई किसानों के खेतों में बोगस बीजों की वजह से फसल नहीं उग पाई है, जिससे इन किसानों को आर्थिक नुकसान झेलना पड़ रहा है। किसानों को हुए नुकसान को देखने आमदार नवनीत राणा ने कल अमरावती जिले के तिवसा में सीधे किसानों की खेती पर जाकर खेती को हुए नुकसान का जायजा लिया। पहिले माहिती की पहिले आपण काही गावं गेली, शेतकऱ्यांची शेतं पाहिलेली आहे। बरेचसे लोकांनी सोयाबीन पेरलेले आहे आणि कोणी एकदा त्यांची शेत पेरणी झाल्यावर त्यांचे शेतामध्ये ते मुळलेली आहे, दुसऱ्यांदा पेरली तेही मुळलेली, तिसऱ्यांदा पेरली तेही मुळलेली आहे। अजूनपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये एवढा बोगस बी बियाणं अजूनपर्यंत कधी नव्हता। गेल्या 9 वर्षापासून मी स्वतः या जिल्ह्यामध्ये काम करत आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून, आणि आज पदावर आल्यानंतर या वर्षी जेवढा त्रास शेतकऱ्यांना होत आहे आणि जेव्हा आम्ही गावागावामध्ये लोकांना विचारत आहे की तुम्हाला कसे तुमचे बोगस बी बियाणं आहे त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या आणि तुम्ही कंप्लेंट केल्या काय, तर बरेचसे गावामध्ये बरेचसे शेतकऱ्यांना ही सुद्धा माहित नाही की आम्ही कंप्लेंट कुठे करावी, पंचायत समितीमध्ये करावी की कृषी अधिकारीच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही या कंप्लेंट करावी। आणि जेही पावत्या घेतलेल्या जिथून आपण ज्या कंपनीच्या बी बियाणं घेतलेला त्याची पावती घेऊन आपण या 2 ठिकाणीपैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन आपण तिथे कंप्लेंट करू शकतो। पण आज जर या काकूला विचारलं तर या काकूच्या वय करीबन 70, 75, 80 वर्षाची असेल। तुझ्या आयुष्यात कधी झाला का असं पेरल्यानंतर कधी मोडला म्हणून? कधीच नाही झाला, पहिल्यांदा झाला। म्हणजे तुम्ही पाहू शकता की या वर्षी एक गावामध्ये कमीत कमी 40 ते 50% लोकांचे बोगस बी बियाणं निघालेले आहे। तर मी प्रत्येक शेतकऱ्यांना कुठेही कोणत्याही तालुक्यामध्ये जरी तुम्ही असाल आणि जर असं बी बियाणं तुमचं जर पेरल्यानंतर मोडलं असेल तर नक्की तुम्ही जाऊन कृषी अधिकारीच्या ऑफिसमध्ये नाही तर पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये तुम्ही जाऊन कंप्लेंट करा आणि त्यावेळीच तुम्ही पेरणी करून घ्या आणि त्याच्यानंतर काय पुढे करायचं ते आपण सरकारकडून भांडून, कारण मागेही एकदा असंच झाला होता जेव्हा पेरल्यानंतर मोडली होती पूर्ण पीक, तर आपण त्या कंपनीकडनं पूर्ण शेतीमध्ये जेवढंही उत्पादन होते वर्षाच्या एंडमध्ये तेवढा पूर्ण भरपाई त्या कंपन्याकडनं घेऊन घेतल्या होत्या। तर यावेळी सुद्धा आपण तेच प्रयत्न करणार आहे की तेवढा पूर्ण भरपाई प्रत्येक शेतकऱ्यांना भेटला पाहिजे जिथे त्यांचं नुकसान झालेलं आहे, कारण बॅगचे मार्फत बॅग देणं हा काही नुकसान भरपाई नाही कंपनी जे देत आहे। तर त्याच्यासाठी आपण जास्तची मांग काय केली पाहिजे, पण आता सध्याची परिस्थितीमध्ये जेही ते देत असेल ते घेऊन ते आपण कंप्लेंट आपली नोंद केली पाहिजे, तेवढी मी सगळे शेतकऱ्यांना सांगेन। आणि मी नक्की शेतकऱ्यांचे मंत्रीला सुद्धा आपण हे विनंती करून जेवढेही बोगस बी बियाणं पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालवले आहे ते प्रत्येक कंपन्यावर त्यांनी FIR दर्ज करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि जेवढेही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचे जेवढेही पैसे एंड जो इयर आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये निघते तेवढे पैसे त्यांना दिले पाहिजे। त्याच्यासाठी आपण कारवाईची मांग नक्की करू। केंद्र से नहीं मिला कोई पैसा, वेतन देने के लिए लेना पड़ेगा लोन। महाराष्ट्र के मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा कि ऐसी हालत हो गई है कि कर्मचारियों को अगले महीने का वेतन देने के लिए लोन लेना पड़ेगा। हालांकि कोविड-19 को लेकर पैसों की कमी नहीं है। उन्होंने कहा हमें केंद्र से कोई पैसा नहीं मिला है। अगर कोई नेता कहता है कि पैसा मिला है तो यह राज्य से विश्वासघात है।
अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।